दिवसानं मरणार? 7 दिवसानं मरणार. म्हणून भागवत सांगतात आपली 7 मिनिटाचीही गॅरंटी. तसंही सांगतो तुम्हाला, आपण सारेजण 7 दिवसातच मरणार. म्हणून महाराज काही बोलता का की तुम्ही 7च दिवसात मरणार, त्याच्या पलीकडे नाही. 7च दिवसात. फक्त सोमवारी मरण, नाही तर मंगळवारी, नाही तर बुधवारी, नाही तर गुरुवारी, नाही तर शुक्रवारी, नाही तर शनिवारी, नाही तर त्याच्या पलीकडे दिवस आहे का तुझा? चिंतन कर. जाओ सदा चिंतनी मंत्र ध्यास गुरुचा तयाच्या पदी देवंती करुदे करुदे करुदे. काय बापू विचारणं प्रेक्षिता, मरण आहे म्हणून भागवतात काय नाही. माझं मरण इतकं होणारच, पण माझ्यावर शिल्लक आहे फक्त 7 दिवस आणि मला 7 दिवसात माझा उद्धार करून द्यायचा आहे म्हणून भागवत ऐकतो आहे. पहिला प्रश्न विचार. दुसरा प्रश्न केला परीक्षिता, अध्यात्मशास्त्र सांगते माणसानं एखादी गोष्ट जर उपभोगली जास्त तर ती गोष्ट त्याच्यापासून सहजासहजी दूर होत. एखादी गोष्ट जर माणसानं उपभोगली जास्त ती गोष्ट त्याच्यापासून सहजासहजी दूर होत नाही. परीक्षिता, तू एक राज्यपद उपभोगलेला राजा आहेस. मग राज्यपद उपभोगलेला राजा असताना तू आता सर्व सोडून भागवताला आला. एक सांग, तू सर्व सोडून भागवताला आला, राज्यपद सोडून भागवताला आला की राजा म्हणून भागवताला आला? हे जर तू राज्यपद जर सोबत जर घेऊन जर राजा म्हणून जर भागवताला आला असेल तर तुझा परमार्थ शक्य गोष्ट. कारण प्रपंच आणि परमार्थ एका वेळेला जमत. निकाल सांगितलं ना, एक तर प्रपंच करा नाही तर परमार्थ करा. याच्या उलट आहे का? प्रपंचामध्ये परमार्थ करता येते. कसा? भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, कार्यक्रमासाठी वर्गणी, शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे धान्य. प्रपंचात परमार्थ करता येते पण परमार्थात प्रपंच करता येत. तुम्ही देहाला तरी इथं बसले असाल आणि लक्ष जर घरी जर असाल, दूध गॅसवरच राहिलं मांजर येईन का? तुम्ही घरी जातपर्यंत दूध आत्महत्या करतेच येणार ते उठून. लक्षात ठेवा. एक तर प्रपंच करा नाही तर परमार्थ. एका जणाला नदी पार करायची होती. नदी पार करायची होती. तो नदीच्या घाटावर आला. तिथं नावाडी होता. नावाडी दादा नदी पार करायची आहे आणि बसा एका नावेत. तो म्हणे मी एका नावेत बसणार नाही, मी 2 नावेत बसणार. एका नावेत बसणार, मला 2 नावेत बसायचं आहे. हो, एक प्रपंचाची नाव, एक परमार्थाची नाव. नावाड्याला असं वाटलं आपल्याला पैशाची घेणं देणं. कधी या नावेत बसेल कधी त्या नावेत बसेल असं नाही म्हणे. एक पाय प्रपंचाच्या नावेत, दुसरा पाय परमार्थाच्या नावेत. एक पाय आणि नदी पार करायला लागला, नवसागर पार करायला लागला. आता झालं काय माहित आहे? प्रपंचाची नाव गेली प्रपंचाकडे, परमार्थाची नाव गेली परमार्थाकडे आणि हा पडला पाण्यात. प्रपंच परमार्थ न संपादिले दोन्ही एके वेळी, दोन्ही देवावरी ठेवून जात आहात अपराध शेडाचा. तुका म्हणे पहिला दोन्हीकडे धक्का आणि तो शेवटी नरका माझी पडे. लक्ष द्या. ही करते जी लोक मजा येते गावा माहित आहे गणपती उत्सवाच्या वेळी. प्रपंच एका जणाला माझा नाशिकला कार्यक्रम काही करते. एका जणाला तुपाचा गणपती मांडला. तुपाचा 250 किलो तूप त्याचा गणपती बनवला. तो गणपती पहिल्या दिवशी चांगला राहिला. त्या गणपतीचं कसं माहित आहे? ऊन पडली इकडून जाय, थंडी पडली बिघडून जाय. कसा तरी त्याने सांभाळला 10 दिवस. मग होतं विसर्जन, काढली मिरवणूक. मग त्यातला एक जण म्हणे काका 250 किलो तूप मग पाण्यात टाकतात. तूप मग विसर्जन तर करायचं आहे. तूप नाही वाया गेलं पाहिजे.
बराच काय एक काम करा, मोठी कढई मांडा, कढई मांडा, त्याच्यात गणपती बसवला, तिथं त्याचं विसर्जन केलं, रवा टाकला, साखर टाकली आणि निकाल गणपती लोकांच्या पोटात. प्रपंच करा नाही तर एका वेळेला परमार्थ तो परमार्थ लक्षात ठेवा. देव मला फायदा उत्तर दिलं परीक्षितानं, देवा 7 दिवसावर मरण आहे, मरण माझ्या डोळ्यासमोर आहे, मी राजा बनून येऊ. सारं सोडून दिलं मी आता फक्त तूच नको गणपत नको आता मला दुसरं सुखदेव मुनीने भागवताला सुरुवात केली आणि पहिली कथा सांगितली. परीक्षिता, शिवाच्या अवताराची पहिली कथा स्वयंभू मनूची कथा सांगितली. स्वयंभू मनू त्याला 2 एक प्रियव्रत आणि दुसरा उत्तम.